नमस्कार. माझ्या एका ताईंची मला कमेंट आलेली की मला 36 साईज ड्रेस कटिंग दाखवा. तर मी आता सध्या 32 साईजचं ड्रेस कटिंग करत आहे. तर म्हटलं हा व्हिडिओ त्यांच्यासोबत शेअर करावा म्हणून मी हा व्हिडिओ काढते. तर बघू शकता मला अस्तरचं ड्रेस कटिंग करायचं, तर त्यासाठी मी 2 मीटर अस्तर घेतलेला आहे. तर बघू शकता 2 फोल्ड आहेत. 2 जे फोल्ड केलेले बाजू आहेत दुमडलेल्या त्या आपल्या साईडला घ्यायच्या आणि तिथून सुरुवात करायची. आपल्याला ब्लाऊज शिवता येतो म्हटलं ड्रेस शिवता आला पाहिजे असं प्रत्येक टेलरला वाटत असतं. तर बघू शकता कमीत कमी स्वतःचे तरी आपण ड्रेस शिवता आले पाहिजेत आपल्या स्वतःला. तर खूप सोपी पद्धत आहे. सुरुवातीला आपण शोल्डरचं माप टाकून घ्यायचं. तर शोल्डर आहे 5.5 इंच, शोल्डर 5.5 इंच टाकून घेतला. त्यानंतर मुंडा हे मी 6 इंच टाकलेला आहे, कारण आपण ब्लाऊजसारखं ड्रेस टाईट घालत नाही, त्यासाठी 6 इंच लुजिंग म्हणजे अर्धा इंच लुजिंग ठेवायचं आणि आपण मुंडा 6 इंच टाकून घ्यायचा. त्यानंतर त्याच रेषेवरती आपल्याला छातीचा 4था भाग टाकून घ्यायचा. छाती आहे 32 इंच, तर 32चा 4था भाग येतो आहे 8 इंच. 8 चूक 32, 8 इंच आणि त्याच्या पुढे 1.5 इंच मार्जिन ठेवायचं. मार्जिन म्हणजे लुजिंग म्हणजे शिलाईसाठी आपल्याला मार्जिन पाहिजे, त्यासाठी आपल्याला 1.5 इंच मार्जिन ठेवायचं. त्यासाठी बघू शकता तर आपली छातीचा माप टाकलं. त्यानंतर जो आपण मुंडा खोली देतो तो तिथं 1 इंच घेतला आणि गोल आकार करून घेतलेला आहे, जसं ब्लाऊजला करतो सेम त्याच पद्धतीनं. त्यानंतर गळा रुंदी टाकलेली 2 ते 2.25 इंच टाकायची. त्यानंतर आपली गळा उंची जी काय असेल ते टाकून घ्यायची. त्यानंतर आपल्याला कमरेची उंची टाकायची. तर कमरेची उंची आपली ब्लाऊजची कशी उंची आपण घेत असतो 13 इंच 12 इंच, त्याच पद्धतीनं आपल्या वरची शोल्डरपासून कमरेपर्यंतची उंची टाकायची 13 इंच. तर हाईट कमी जास्त असेल त्यानुसार वाढत असते. तर हाईट मीडियम असेल तर 13 इंच ठीक आहे. 13 इंचावरती लाईन टाकायची. त्या लाईनीवरती आपल्याला कमरेचं माप कंबर आहे 30 इंच, 30चा 4था भाग येतो 7.5, 7.5 टाकायचं आणि त्याच्या पुढे 1.5 इंच मार्जिन टाकायचं. तर बघू शकता या पद्धतीने 1.5 इंच 7.5 इंच सुरुवातीला माप टाकायचं आणि त्याच्या पुढे 1.5 इंच वाढवून टाकायचं मार्जिनसाठी. त्यानंतर आपल्याला सीटगेर टाकायचं. सीटगेर आहे 38 इंच, तर 38चा 4था भाग येतो आहे 9.5. तर सीटगेर कुठे टाकायचं तर बघू शकता कमरेच्या खाली 3 इंच म्हणजे 15 इंच येत आहे. 15 ते 16 इंच या रेषेवरती लाईन करायची आणि तिथे आपल्याला सीटगेर टाकायचं आहे 9.5 आणि त्याच्या पुढे मार्जिन फक्त 1 इंच टाकायचे, 1.5 इंच नाही टाकायचे. या प्रकारे आणि जे काही तिथे सीटगेरला माप आले तेच खाली टाकून घ्यायचं. खाली म्हणजे आपली जी उंची आपण टाकले, आता माझ्या कस्टमरची उंची 38 आहे, तर अस्तर घेताना 2 इंच कमी घ्यायचं. मी 36 घेतलेला आहे आणि त्यानंतर तिथपर्यंत पूर्ण बघू शकता खालचा जो पन्ना आहे तो 10 ते 10.5चा घ्यायचा किंवा 11पर्यंत एवढा घ्यायचा आणि सीटगेरपासून खालीपर्यंत सरळ रेष वरायची. तिरकी अजिबात रेषा सरळ रेषा ओढून घ्यायची आणि आपल्याला हे ड्रेस कटिंग करायचं आहे. तर बघू शकता खूप सोपी पद्धत आहे, अजिबात अवघड नाही, खूप सोपी आहे. एकदा जर तुम्ही या पद्धतीने कटिंग केलं तर तुमच्या लक्षात येईल काहीसुद्धा अवघड नाही. ड्रेस ब्लाऊजसारखं अजिबात बिघडत नाही किंवा काहीच प्रॉब्लेम येत नाही. तर बघू शकता या पद्धतीने मी कटिंग करून घेत आहे. त्यानंतर आपल्याला हेच अस्तर ठेवून आपल्याला ड्रेससुद्धा कटिंग याच पद्धतीने करायचे. त्याच्यामध्ये काही वाढवायचं नाही, फक्त उंची 2 इंच आणि एक्स्ट्रा 1 इंच म्हणजे आपण खाली फोल्ड करणार वरती शोल्डरला तिथे 1 इंच असं उंची टाकताना 38 इंच उंची आहे, तर आपल्याला 39 इंच ड्रेसचं पीस ठेवायचं आणि ते त्या पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोन्ही पार्ट साईडला काढून घ्यायचे. तर हा बॅक पार्ट आहे, हा फ्रंट पार्ट आहे. तर इथे मुंड्याच्या इथे आपल्याला अर्धा इंच कमी करून घ्यायचं आहे. बघू शकता जसं आपण ब्लाऊजला करतो सेम त्याच पद्धतीने करायचं आहे. आणि गळा टाकून घ्यायचा आहे. पुढचा गळा 5 इंच आहे आणि मागचा गळा 2.5 इंच आहे, तर तो सुद्धा मी टाकून घेतला आहे. तर बघू शकता या पद्धतीनं हे सुद्धा ड्रेसवरती ठेवलं असतं आणि त्याच पद्धतीने ते सुद्धा कटिंग करून घेतलं. तर या प्रकारे एकदम सोपी पद्धत आहे ड्रेसची. तर कशी वाटली माझी कटिंगची पद्धत तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा. आवडलं तर एक लाईक नक्की करा. धन्यवाद.